नमस्कार. पीसीओडी आणि वजन हे एक असं समीकरण आहे जे अनेकींना खूप मोठं आव्हान वाटतं. पण खरं सांगू, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. आज आपण हेच बघणार आहोत की उपाशी न राहता एका योग्य आणि सकारात्मक जीवनशैलीतून यावर मात कशी करायची. मला पीसीओडी आहे त्यामुळे माझं वजन कमीच होत नाही. हे वाक्य ऐकले ना, किंवा कदाचित मनातल्या मनात खूप वेळा म्हटलं असेल. आणि खरंय, खूप प्रयत्न करूनही जेव्हा वजन काटा हलत नाही तेव्हा खरंच खूप निराशा येते. असं वाटते की आपल्या हातात काहीच नाहीये. पण थांबा, या भावनेमागे, ह्या निराशेमागे एक ठोस शास्त्रीय कारण लपलेलं आहे. आणि हो, या भावना मी खूप चांगल्या प्रकारे समजू शकते. का? कारण मी स्वतः या सगळ्यातनं गेली आहे. ते वाढलेलं वजन, पोटावरची चरबी, अनियमित पाळी आणि सगळ्यात वाईट म्हणजे तो कमी झालेला आत्मविश्वास, या सगळ्याचा मी सामना केलाय. म्हणूनच आज जे आपण बोलणार आहोत ते फक्त माहिती नाहीये, तर तो माझा स्वतःचा अनुभव आहे. ओके, चला तर मग याच्या एकदम मुळाशी जाऊया. नेमकं असं काय होतं पीसीओडीमध्ये की वजन कमी करणं इतकं कठीण होऊन बसतं? ह्याच्या मागे ना एक खूप महत्वाचं जैविक कारण आहे. आणि एकदा का ते आपल्याला समजलं की पुढचा मार्ग खूप सोपा होणार आहे. तर या सगळ्यामागे जो मुख्य विलन आहे तो म्हणजे इन्स्युलिन रेझिस्टन्स. आता हा काय प्रकार आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं शरीर आपण खाल्लेल्या साखरेचा ऊर्जेसाठी व्यवस्थित वापरच करू शकत नाही. मग प्रश्न येतो की त्या साखरेचं होतं तरी काय? तर गंमत अशी होते की या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरातली साखर ऊर्जेसाठी वापरली जात नाही. उलट ती थेट चरबीमध्ये म्हणजे फॅटमध्ये रूपांतरित होऊन साठवली जाते. आणि म्हणूनच विशेषतः पोटावरची चरबी इतक्या पटकन वाढते. आता कळलं का की ते नेहमीच एक कमी खा आणि वजन घटवा वाले डाएट प्लॅन्स इथे का फेल ठरतात? आणि हाच तो पॉइंट आहे. जेव्हा हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मला कळलं की यावरचा उपाय हा कुठल्या तरी तात्पुरत्या डाएटमध्ये नाहीये, तर तो आहे आपल्या जीवनशैलीत कायमस्वरूपी बदल करण्यात. आणि विश्वास ठेवा, हाच या समस्येवरचा एकमेव आणि टिकाऊ उपाय आहे. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. त्या प्रत्यक्ष बदलांबद्दल बोलूया. काही सवयी आपल्याला सोडाव्या लागतील आणि काही नवीन आरोग्यदायी सवयी लावाव्या लागतील. बघूया तरी हे बदल नेमके कोणते आहेत. सगळ्यात आधी काही गोष्टी थांबवायच्या आहेत, म्हणजे अगदी कटाक्षाने. जसं की उपाशी राहणं किंवा अचानक कुठले तरी क्रॅश डाएट सुरू करणं. याने फायदा तर होत नाहीच, उलट नुकसानच जास्त होतं. आणि मग काय सुरू करायचं? तर काही चांगल्या सवयी हळूहळू आपल्या आयुष्यात आणायच्या आहेत. वेळेवर जेवणं, आहारात प्रोटीन आणि फायबर वाढवणं, साधं घरचं जेवण जेवणं आणि हो, भरपूर पाणी पिणं. हा बदल आपल्याला हळूहळू पण सातत्याने करायचा आहे. पण थांबा, फक्त खाण्यापिण्यात बदल करून चालणार नाही. आपल्याला एक संपूर्ण दृष्टिकोन हवाय, ज्यामध्ये शारीरिक हालचाल आणि आपलं मानसिक आरोग्य या दोन्हींचा समावेश असेल. खरं तर हे दोन्ही घटक तितकेच महत्वाचे आहेत. आता बोलूया व्यायामाबद्दल. अनेकांना काय वाटतं की खूप घाम गाळला पाहिजे, जीव काढून व्यायाम केला पाहिजे, पण तसं अजिबात नाहीये. खरं तर सुरुवातीला फक्त रोजची 30 मिनिटं चालणं, थोडा वेळ हलका योगा करणं किंवा अगदी साधं स्ट्रेचिंग करणंही पुरेसं आहे. शरीराला जास्त ताण द्यायचा नाहीये, फक्त नियमित हालचाल करायची आहे. हे महत्वाचं आहे. आणि हा मुद्दा प्लीज लक्षात ठेवा. रोज थोडा वेळ का होईना, पण व्यायाम करणं हे आठवड्यातून 1-2 तास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा खूप जास्त परिणामकारक आहे. पीसीओडीमध्ये सातत्य हाच यशाचा खरा मंत्र आहे. कन्सिस्टन्सी इज द की. आणि शरीरा इतकंच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त आपल्या मनावर काम करणं गरजेचं आहे. सतत स्वतःला दोष देणं किंवा सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करणं हे आधी बंद करूया. त्याऐवजी आपलं लक्ष त्या वजनाच्या आकड्यावरून हटवून आपल्या संपूर्ण आरोग्यावर आणूया. रोज छोटी छोटी ध्येय ठरवा, तणाव कमी कसा होईल याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरेशी झोप घ्या. कारण शांत मन आणि चांगली झोप हे हॉर्मोन्सना बॅलन्समध्ये ठेवण्यासाठी खूप मदत करतात. ओके, आता एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात येत असेल की ह्या सगळ्याला किती वेळ लागेल. चला जरा प्रॅक्टिकल बोलूया, वास्तविक अपेक्षांबद्दल बोलूया. हे बघा, पीसीओडीमध्ये वजन कमी व्हायला थोडा वेळ लागतो. इथे एका रात्रीत काही चमत्कार घडणार नाहीये. पण जर आपण सातत्य ठेवलं तर साधारण 2 ते 3 महिन्यात तुम्हाला निश्चितपणे फरक जाणवायला लागेल. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये?
हा जो बदल असेल ना तो टिकाऊ असेल, तात्पुरता नाही. तर मग या संपूर्ण प्रवासाचं सार काय आहे? फक्त 3 गोष्टी. पहिली, संयम, पेशन्स, कारण बदलांना वेळ लागतो. दुसरी, सातत्य, कन्सिस्टन्सी, कारण रोजचे छोटे छोटे प्रयत्नच मोठे परिणाम देतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर विश्वास. विश्वास ठेवा की हे शक्य आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पीसीओडी असूनही एक निरोगी, आनंदी जीवन जगणं आणि वजन नियंत्रणात ठेवणं हे 100% शक्य आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, या सगळ्या माहितीनंतर आपल्या आरोग्याच्या दिशेने उचललेलं पहिलं छोटंसं पाऊल कोणतं असेल? जरा विचार करा आणि सुरुवात आजपासूनच करा.